मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावरती लढणार. खासदार संजय राऊतांची मोठी घोषणा. कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी स्वबळावरती लढणार, राऊतांचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंच्या वैयक्तिक फायद्यासाठी ठाकरे गटाकडून आघाडी तोडण्याचा निर्णय. ठाकरे गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावरती प्रकाश आंबेडकर यांची खोचक टीका. लोकसभा विधानसभेला स्वबळाची गरज होती. विधानसभेला एकटे लढलो असतो तर जास्त यश मिळालं असतं. अरविंद सावंत यांचं मोठं वक्तव्य. ठाकरे गटाचा निर्णय झाला असेल तर थांबवणारे आम्ही कोण? जितेंद्र आव्हाड यांची संजय राऊत यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावरती प्रतिक्रिया. राऊतांनी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता, आव्हाड यांचं वक्तव्य. काँग्रेस कार्यकर्त्यांची सुद्धा स्वबळावरती लढण्याची इच्छा आहे. पक्षश्रेष्ठींना या संदर्भामध्ये सांगू, मात्र आघाडी धर्म पाळून आधी संजय राऊतांनी चर्चा करायला हवी होती. खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. संजय राऊतांनी जरी स्वबळाचा नारा दिला असला तरी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी म्हणून सर्व एकत्र आहोत. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंसोबत चर्चा होईल आणि त्यानंतर ठरवू, वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. राऊतांच्या वक्तव्यामध्ये नवीन काहीही नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. महायुतीने स्थानिक स्वराज्य निवडणुका एकत्र लढवायला हव्यात, सामंत यांनी व्यक्त केली इच्छा. महाविकास आघाडीची बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही, हे मी मागेच म्हणालो होतो. राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. सत्ता गेल्याच्या नंतर महाविकास आघाडीमधील मतभेद समोर यायला सुरुवात झाली आहे, विखे पाटील यांची प्रतिक्रिया. विधानसभेच्या निकालामुळे महाविकास आघाडीमध्ये कुरघोड्या सुरू आहेत. काही दिवसांच्या नंतर महाविकास आघाडी शिल्लक राहील की नाही अशी परिस्थिती निर्माण होईल, मंत्री गुलाबराव पाटील यांचा टोला. उद्धव ठाकरेंना विचारधारा सोडू नका असं सांगितलं होतं, पण त्यांनी ऐकलं नाही. कदाचित आता लक्षात आलं असेल म्हणून ते काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी फारकत घेण्याचा प्रयत्न करतायत, गुलाबराव पाटील यांचा टोला. संजय राऊत हे रिकामटेकडे आहेत, ते रोज बोलतात. ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावरती फडणवीसांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडी राहील की तुटेल याकडे आमचं लक्ष नाही, फडणवीसांचं वक्तव्य. फडणवीसांना मुलाखतीमध्ये राज की उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारला असता राजकारणामध्ये काहीही शक्य असतं, फडणवीसांचं उत्तर. आधी उद्धव ठाकरे हे मित्र होते, आता राज ठाकरे हे मित्र आहेत, पण उद्धव ठाकरे हे शत्रू नाहीत, फडणवीसांचं वक्तव्य. राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. राजकारणामध्ये काहीही असंभव नसतं, फडणवीसांच्या वक्तव्यावरती राऊतांची प्रतिक्रिया. भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख होता, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जमाफीच्या विरोधामध्ये बोलत असतील तर काय समजावं, संजय राऊत यांचा सवाल. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन निवडणुकीमध्ये महायुतीने दिलं होतं, मात्र सत्तेमध्ये आल्याच्या नंतर सत्ताधाऱ्यांना आश्वासनांचा विसर पडलाय. अनिल देशमुख यांची एक्स पोस्ट करून सरकारवर टीका. एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? नागपूरच्या मुलाखतीमध्ये फडणवीसांना प्रश्न. दोघांशीही अतिशय एक्सक्लुझिव्ह संबंध. शिंदेशी जुनी मैत्री तर अजितदादांमध्ये खूप पॉलिटिकल मॅच्युरिटी, फडणवीसांचं उत्तर. वाशिममध्ये देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा. देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख मोर्चामध्ये सहभागी. काळ्या फिती बांधून नागरिक मोर्चामध्ये सहभागी. संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास कुठपर्यंत आलाय हे पोलीस का सांगत नाहीत? देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिचा सवाल. पोलिसांना तपासाबाबत विचारणा केल्याच्या नंतर माहिती देत नसल्याचा आरोप. देशमुख हत्या प्रकरणाची माहिती पोलिसांनी किमान कुटुंबियांना तरी द्यावी, आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, कैलास पाटील यांचा आरोप. आमचं चांगलं सुरू आहे, सरकारला दृष्ट लागू नये म्हणून देवगिरीला काळी बाहुली बांधतो. दौंडमधल्या सभेमध्ये अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीस 14 जानेवारीला पानिपतला जाणार. शौर्य स्मारक दिनाच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहतील. मागील 19 वर्षांपासून सुरू असलेल्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच उपस्थित राहतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या मालेगावमधल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्हिडिओ कॉल करून एकनाथ शिंदेंचा विद्यार्थ्यांसोबत संवाद घडवून आणला. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पुण्यामध्ये घेतली माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची सदिच्छा भेट. प्रतिभाताई यांच्यासोबत कौटुंबिक संबंध असल्यामुळे भेट घेतल्याचं रावल यांचं वक्तव्य.
भाजपमधल्या प्रवेशाची चर्चा ही चुकीची, ठाकरे गटाच्या राजन तेली यांचं स्पष्टीकरण. मतदारसंघामधल्या कामांच्या संदर्भात बावनकुळेंची भेट घेतल्याचा राजन तेलींचा दावा. शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून अधिवेशनाच्या ठिकाणाची पाहणी. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांची सांत्वनपर भेट घेतली. भंडाऱ्यामधल्या सुकाळीमधल्या पटोलेंच्या घरी ही भेट झाली आहे. बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळेंचा ऊस उत्पादकांसोबत संवाद. यावेळी युगेंद्र पवार देखील उपस्थित. विशाळगडावरती उद्या होणाऱ्या उरुसाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली. विशाळगडावरती कोणताही जमाव जमवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय. बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटचा चेअरमन सुरेश कुटेची 1433 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त. सुरेश कुटेकडून मराठवाड्यामधल्या 4 लाख ठेवीदारांना ठेवीवरती 12 ते 14% व्याजदर परताव्याचा आमिष. टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये पोलिसांची छापेमारी सुरू. मुंबईमधल्या टोरेसच्या सर्व दुकानांचा मुद्देमाल ताब्यात घ्यायला सुरुवात. आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयामधला मुद्देमाल जप्त. टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये आणखी 3 जणांना अटक. भाईंदरमधल्या टोरेस कंपनीमध्ये काम करणाऱ्या कॅशियर, मॅनेजर आणि कार्यालय ज्या महिलेच्या नावाने भाड्यानं घेण्यात आलं होतं तिला सुद्धा अटक. 3घांना सुद्धा 5 दिवसांची पोलीस कोठडी. कोल्हापूरच्या हुपरीमध्ये अतिक्रमण केलेल्या मदरशांवरती कारवाई. आज पहाटेपासूनच अतिक्रमण काढायला सुरुवात. 1984 पासून संबंधित मदरशांच्या संदर्भात तक्रार. अमरावतीमधील सर्व महसूल कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून काम बंद आंदोलन. आमदार राजेश वानखेडे यांनी अर्वाच्य शब्दाचा वापर केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप. मुख्यमंत्र्यांनी वानखेडेंना समज देण्याची मागणी. राज्य सरकारकडून मुंबई महानगरपालिकेची 16,700 कोटीपेक्षा अधिक थकबाकी प्रलंबित. सरकारने बीएमसीला 16,000 कोटी रुपये द्यावेत आणि ही थकबाकी संपवावी, आदित्य ठाकरे यांची मागणी. गोकुळकडून म्हैस दूध खरेदीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ. आजपासूनच नवीन दराच्या नुसार शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी. नव्या दराच्या नुसार 56 रुपये 60 पैसे या दरानं दुधाची खरेदी होणार. पुणे मुंबईमध्ये दुधाची मागणी वाढल्यामुळे उत्पादन वाढवण्यासाठीचे प्रयत्न. हिंगोलीमध्ये वाढत्या थंडीचा परिणाम दुधाच्या संकलनावरती. दुधाच्या उत्पादनामध्ये 20 ते 25% घट. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. मध्य रेल्वेवरती उद्या मेगा ब्लॉक. विद्याविहार ते ठाणे 5व्या आणि 6व्या मार्गिकेवरती सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गावरती उद्या सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक. या कालावधीमध्ये जलद मार्गावरील सर्व सेवा धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. ट्रान्स हार्बर मार्गावरती सुद्धा उद्या मेगा ब्लॉक. ठाणे ते वाशी आणि नेरूळ या मार्गावरती ब्लॉक. या कालावधीमध्ये पनवेल, वाशी, नेरूळ इथून ठाण्याकडे जाणाऱ्या सेवा बंद. उद्या दुपारी 2 ते 4 या कालावधीमध्ये बदलापूर खोपोली लोकल सेवा बंद राहील. ब्लॉकच्या दरम्यान पळसदरी ते भिवपुरी रोड या स्थानकांच्या दरम्यान देखभालीची कामं केली जातील. एसटी महामंडळाने तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचं लोकेशन मोबाईलवरती कळणार. एसटीच्या ताफ्यामधल्या सर्वच गाड्यांना व्हेइकल ट्रॅकिंगची सिस्टीम. आता विकास किंवा स्वच्छ हवा यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली आहे. उच्च न्यायालयाचे खडे बोल. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवरून न्यायालयाची पालिका आणि राज्य सरकारसह अन्य प्राधिकरणांच्या कारभारावरती नाराजी. मुंबईमध्ये प्रदूषण वाढत असल्यामुळे 462 बांधकाम प्रकल्पांचं काम बंद. प्रदूषण नियंत्रणाचं नियम उल्लंघन करणाऱ्यांवरती पालिकेकडून कारवाई. मार्च अखेरपर्यंत अनधिकृत बांधकामांवरती प्रभावीपणे धडक कारवाई करा. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांचे निर्देश. आमच्या परवानगीशिवाय आरे कॉलनीमधली झाडं तोडू नका. सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आदेश. झाडं तोडण्याची गरज भासली तर प्राधिकरणाला न्यायालयामध्ये अर्ज सादर करावा लागेल. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची प्लास्टिक पिशव्यांवरती संयुक्त कारवाई. 500 किलोपेक्षा जास्त वजनाच्या प्लास्टिकच्या पिशव्याही जप्त. वैद्यकीय महाविद्यालय, उपनगरीय रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची 120 कोटी रुपयांची देयकं 4 महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेनं थकवली. देयकं मंजूर न झाल्यास औषध पुरवठा बंद करण्याचा इशारा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.